आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो। ये ममता दीदी रामनामी नहीं कर रही है या और कोई क्या कर रहा है, ये प्रधानमंत्री का काम है क्या? मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की, तो मोदी की गारंटी को कौन पूछेगा? पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भात. आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्यात, कोणाचेही सर्वे येऊ द्या, कोणाचीही, परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष पाहतच नाही, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहतो. आता रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आम्ही रामटेकसाठी आता बैठक बोलवली, लोकांनी, आमचे लोक कामाला लागलेले आहेत, इतर सगळ्या मतदारसंघामध्ये असतात. हळूहळू आता रंग चढत जाईल. जे काय त्यांनी दाखवले त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही 100% यश मिळवायच्या मार्गावर आहोत. हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय 45+ त्यांच्यासाठी, त्यांचा आकडा काही असेल, त्यांना आता आकडे लावायची सवय आहे. त्या इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल, आकडे लावण्याच्या या भाजपला. पण महाराष्ट्रासह देशामध्ये, महाराष्ट्रात महाविकास आघाडी, देशात इंडिया आघाडी, देशामध्ये आम्ही साधारण 305 जागा जिंकतो. 305. जर मोदी 400 पार म्हणतात ना, आम्ही 400 पार म्हणणार, आम्ही 305. आमचं अनुमान 305चं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 35+. मुख्यमंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना तिकडे त्यांचा उमेदवार बदलावा लागलाय, तुम्हाला माहित असेल. मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ती उमेदवारी देऊ शकले नाही. त्यांनी रोड शो घेऊ द्या किंवा अजून कोणताही शो करू द्या, त्यांच्या हातात काही पडणार नाही विदर्भात. असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगाचं प्रेम आहे. कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते, कोणत्याही संघर्षात ते नव्हते, किंवा त्यांच्याबरोबर जे लोक गेले ते नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही. जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासानं, राम त्यांनाच पावतो, एवढंच मला माहिती आहे. इंदापूरमध्ये अजितदादांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ, मात्र त्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन दाबा, अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान केलं. स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत. त्यातले ते एक आहेत. चला, थँक्यू. जो सगळा सर्वे आहे यामध्ये सर्वाधिक फटका जो बसताना बघता आपण तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसतोय. एकही जागा त्यांची निवडून येणार नाही असं. बघा, आम्ही सर्वे आणि या सगळ्या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही. मीडिया कोणाच्या हातात आहे, कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती आहे. लोकांच्या मनामध्ये प्रचंड खदखद आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे, त्यांचे आकडे हे उडून जातील. कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत, खासदार ताई, त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही, मोदीची हवा नाही. मोदींची हवा नाही हे नकळत का होईना त्यांनी सत्य सांगितलं. या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला, चीड निर्माण झाली.
10 वर्षे त्यांनी गंडवागंडवी केली, फसवाफसवी केली. आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही, हीच हवा आहे. सीएम प्रधानमंत्री ने कल कहा कि ममता बनर्जी राम नवमी का सेलिब्रेशन रोकना चाहता था। देखिए, प्रधानमंत्री को कहिए आप देश के प्रधानमंत्री हो, ये रामनवमी, ये नवमी, ये धार्मिक उत्सव, उससे बाहर आकर बात करो. आप विकास की बात करो, आप देश की सुरक्षा की बात करो, आप मणिपुर की बात करो, आप कश्मीरी पंडितों की हित की रक्षा की बात करो, आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो. ये ममता दीदी रामनवमी नहीं कर रही है या और कोई क्या कर रहा है, ये प्रधानमंत्री का काम है क्या? हाँ, ये प्रधानमंत्री का काम है? हाँ, ये गली के लोग भी इस प्रकार की बात नहीं करते. ये कौन से प्रधानमंत्री है? किसने बनाया प्रधानमंत्री? आम आदमी के पार्टी के कुछ नेता ने आरोप लगाया कि केजरीवाल के ऊपर आतंकवाद जैसा व्यवहार हो रहा है. डेफिनेटली होता है. मैं जेल में खुद जाकर आया हूँ, मैंने उसका अनुभव लिया है. जिस तरह से मोदी विरोधी जो लोग हैं उनको जेल में डाला जा रहा है, क्योंकि वो अगर बाहर रहेंगे तो मोदी जी को 100 सीट भी नहीं मिलेगी जब सब लोग प्रचार करेंगे उनके खिलाफ. तो अंदर जाकर उनका पूरा उनको यातना दी जा रही है, फैमिली को नहीं मिलने दिया जा रहा है, वकीलों से नहीं मिलना दिया जा रहा है. सब कुछ होता है, हमने सब देखा है, मैंने सब सहन किया है. मोदी ने कहा था, मोदी ने नागपुर की सभा में कहा कि गारंटी संविधान की गारंटी वो दे रहे हैं कि संविधान नहीं बदला जाएगा. मोदी की खुद की गारंटी नहीं आने की. मोदी क्या गारंटी दे? मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की, तो मोदी की गारंटी को कौन पूछेगा? सर, गाजियाबाद में आज राहुल गांधी और अखिलेश यादव ने एक साथ प्रेस कॉन्फ्रेंस की, दोनों एक ही मंच पे नजर आए. आपको लगता है कि कुछ फर्क पड़ेगा? डेफिनेटली फर्क पड़ेगा. अखिलेश जी और राहुल गांधी जी साथ में आए. महाराष्ट्र में आने वाले दिनों में उद्धव ठाकरे जी, शरद पवार और राहुल गांधी जी साथ में दिखेंगे आपको. हर राज्य में जो क्षेत्रीय नेता है उनके साथ राहुल गांधी जी अगर दिखते हैं तो जरूर उस राज्य में उनका प्रभाव पड़ेगा. चलो, थैंक यू. राहुल गांधी के चार्टर क्या आहे सांगली? सांगलीत विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते माघार घेणार नाही असे बोलतात आणि पहिल्यांदा काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, पण तो अपक्ष आहे. काँग्रेस ही अपक्ष आहे का मला माहित नाही. जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल एखाद्या पक्षाचे लोक, तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे. अमरावतीमध्ये दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, उमेदवार आहे. त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला, आपल्याला माहित आहे. हे संकेत आहे. जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतील, मला असं वाटतं याला पक्षाच्या शिस्तभंगाची जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षानं या सगळ्यांची हकलपट्टी करायला पाहिजे, असं साधारण संकेत आहे. कोणी पक्ष, कोणताही पक्ष असेल, मी पक्षाचं नाव घेत नाही. गडकरींचा प्रचार हॅलो. कोणाची ताकद किती आहे आणि किती नाही हे लोक ठरवतात. त्याच सांगलीमध्ये गेल्या 10 वर्षापासून भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. हे काय मी सांगायला नको. काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना सुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपचे किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात, खासदार आमदार, याला मी त्या पक्षाची ताकद मानत नाही. हे लक्षात घ्या. आणि जर भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची असेल तर सांगलीमध्ये शिवसेनाच उभी राहायला हवी, हे आमचं धोरण आहे. कोण म्हणते असं? आशिष शेलार. आमच्या 18 आल्या तर अच्छा, मग तुमच्या किती येतात म्हणावं? काय त्यांच्याकडे लक्ष देत आहे? ही निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत. अशा निराश माणसांच्या वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये आणि महाराष्ट्रात
अशा लोकांकडे लक्ष द्यायची परंपरा नाही. साहेब, नितीन गडकरी म्हणाले मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने एक जागा निवडून आणून दाखवा. साहेब, नितीन गडकरी म्हणाले होते काही दिवसा पहिले की नागपुरात मी प्रचार करणार नाही, विकास केलेला आहे, पोस्टर बॅनर लावणार नाही. पण आता गडकरी जे आहेत ते शहरातील 6ही विधानसभा क्षेत्रांमध्ये अक्षरशः गल्लोगल्ली जातील. कसं बघतात? मी पाहतोय गडकरी कैचीत सापडले. नितीन गडकरीजी त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर पडणं त्यांना थोडं अवघड झालेलं दिसतंय. महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं इथे प्रचारात वेग घेतलेला आहे, लोकांचा पाठिंबा मिळतोय, लोकशाही आहे. गडकरी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा आम्ही जखडून ठेवलेलं आहे, हे महत्वाचं आहे. 5 लाख की बात कर रहे हो. उमेदवाराचा प्रचार करत आहे वैशाली. हा चांगली गोष्ट आहे, स्वागत करा तुम्ही त्याचं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.